तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढची आम्ही कारवाई करू. एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहेत हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे. यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या 17, 18, 19% जे काही आरक्षण शिल्लक राहिलंय त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील. म्हणजे शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत, पण हे 54%, तुम्ही 20% जरी म्हटला तरी ते 75%. हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील. ईडब्ल्यूएस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10% मधलं 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही. ओपन मध्ये जे उरलेले 40% होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही. आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते, ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काही असेल ती पूर्ण केली जाईल. आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाहीये. तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळूच शकत नव्हतं, अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल. कारण आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही, त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही.